नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. जुलै महिन्याचा विषय सद्गुरू. 18 जुलै. साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही. देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच. कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच असते. पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येते. भगवंताकडे किती कल आहे हे पण सांगता येते. पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही. मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे. एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत, तर त्या संकटाची भीती नाहीशी करतात. संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते. आपल्याला जे कळेल ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्यावे, हा संताचा एकच हेतू असतो. संत विषयावर मालकी गाजवतात. जगाला जिंकणे एक वेळ सोपे, पण स्वतःला जिंकणे कठीण आहे. संत स्वतःला जिंकून जगात वावरतात. संत साक्षीत्वाने जगात राहतात आणि साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही. संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात. जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे. समाधान हे आपल्यालाच घ्यायचे असते. म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे त्याने फार धडपड करू नये. जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधान राखावे. घरातले वातावरण शुद्ध आणि निसंशय असावे. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे. पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. आनंद हे फार मोठे औषध आहे. ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचे सार्थक झाले. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय. काही सांगायचे असल्यास, बोलायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.